मुलांचं कसं होत असते
तसेच दिवंगत शिक्षक आणि कर्मचारी वी.डी. पाटील सर, जवाडे सर, मुलानी सर, लके सर, अंगुडे सर, सावंत सर, जी.आर. पाटील सर, माळी सर, आपले शिपाई तात्या, रामचंद्र माने, मानसिंग जाधव आणि बबन पोखरे तात्या, तसेच आपले स्नेही दीपक पाटील, प्रकाश पाटील, धनाजी पाटील, अमर शेजाळे, सुजाता जाधव आणि विद्या राडे हे सर्व आपल्याला सोडून गेले तरी आठवणीच्या स्वरूपात आपल्यासोबत आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर आपले सहकारी मित्रमैत्रिणी अत्यंत कमी वयात आपल्याला सोडून गेले, त्यांचेही स्मरण आपल्या या निमित्ताने करत आहोत. या सर्वांना आपल्या बँकच्या वतीने श्रद्धांजली वाहते. मी इथेच माझे प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. मायेची उबदार शाळा एक वृक्ष देऊन या ठिकाणी हा सुंदर केला जातो. उद्या फोटो कुठले देणार मी आणि मोबाईलवर करत बसलो. धन्यवाद. यानंतर धन्यवाद. कार्यक्रम आपल्याला एकत्र येऊन गप्पा मारले. धन्यवाद. खूप छान. यानंतर आदरणीय खास करून उपस्थित राहिलेल्या एम.व्ही. भोगरे मॅडम या स्नेहाच्या दिनाने हा सुंदर स्नेह वाढवणाऱ्या सुंदर सोहळ्याच्या सोहळा. धन्यवाद मनस्वी. धन्यवाद. या सन्मान संपन्न केला जातो. धन्यवाद. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे जगूया, झाडे वाचवूया. मी गृहिणीत आहे. पहिला मला फोन आला सुवर्णता संगीताचा. त्यांचा फोन आल्यानंतर एवढ्या दिवसानंतर बरेच चेहरे सगळे आठवले डोळ्यासमोर आले आणि म्हणजे भेटणार हे तर बरं वाटलं. कितीतरी दिवसानंतर पूर्ण सगळं सोडून पूर्ण विसरून मी गेलेले. त्याच्या फोनमुळे मी सगळ्यात परत आले. थँक्यू सगळ्यांना. छान वाटलं. खरंच मनापासून आभार. थँक्यू. आता सध्या माझं शिक्षण सुद्धा सुरू आहे. MSc फर्स्ट इयर माझं खूप छान वाटतंय मला इथे येऊन जुन्या आठवणी
वेगळीच आहे. आपला समाज भारतीय जनता पार्टी मी गृहिणी आहे. माझं गाव तासगाव ठोळी आणि माझी मुलं मोठ्या मुलांनी फार्मसीच्या पहिल्या वर्षात आहे. आता 14ची 12वी झाली आणि हा कार्यक्रम आपल्याला खरंच आम्हाला एवढा आनंद झाला की ते सांगणं म्हणजे सुद्धा शब्दात आम्हाला सांगता येत नाही की आपल्यानंतर सगळी एकत्र येणार, सगळे भेटणार. अक्षरशः म्हणजे कोण बघत नाही. अक्षरशः आपण म्हणजे मुलांचे चेहरे सुद्धा लक्षात नाही. तरी पण हा कार्यक्रम सगळ्यांना आठवणीत केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि असाच नंतर कार्यक्रम ठेवत चला. आम्ही सगळे घरी येऊ, सगळे एकत्र भेटू. माझे नाव सुद्धा बापू चव्हाण. माझे दुसरे सुद्धा धनराव काळजी विठ्ठल गाडीमध्ये दिले आहे. मला एक मुलगी आहे, मी एक गृहिणी आहे आणि या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केल्यामुळे तसेच माझे सहकारी मित्र तसेच मैत्रिणी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानते. तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका तसे त्यांचे आभार मानते. या कार्यक्रमाला सर्वांचे अभिनंदन. थँक्यू. गीता महादेव गिरोडे तिथंच दिले मला बोरगावमध्ये. गीता विलास सोबत मला 2 मुलं आहेत. थोरली मुलगी फार्मसीला राष्ट्रीय वर्ष आहे आणि मुलगा मी करते पुण्याला असतो. मी 25 वर्ष झालं लग्न झाल्यापासून केरळमध्ये असते आणि सरांनाही बघून एकदम जरूर आल्यासारखं वाटतं. पहिलं दिवस आठवलं त्यांचं आणि मुलंही काय ओळखत नाही की आमच्या बोरगावची खूप मला ओळखली. बोरगावची मुलं एक 2-3 जरी एवढं वैद्य एवढ्याच ओळखल्या मला तिथं आल्यानंतर. आणि लग्न काही माझं म्हणजे एक आठवडाच मी आलो दहावीला. त्यानंतर लग्न झालं मी न शिकलेलं दुःख माझ्या मनात अजून आहे. अजून जर मला संधी मिळाली शिकायची मला इच्छा आहे आता पुढं. आता आम्ही काय करायचं करू शकतो. 25 वर्ष झाले केरळमध्ये असल्यामुळं भाषा वगैरे सगळं वेगळं होतं. पण इथलं राहणीमानामुळं मी इथं इतक्या वर्ष टिकून राहिलो असं सांगायचं आहे मला. आणि मला पण संगीताचाच फोन आला होता असं आहे म्हणून. या मूवी म्हणजे मी दहावीला नव्हती तुमच्याबरोबर. मी कसं तर मी येतो कशी हाय होतीच ना पहिल्यापासून असं म्हणून आलो. मी आता गावी आली त्यामुळे मला यात भाग घ्यायला मिळाला. मला खूप छान वाटतंय. बस एवढं. त्यामध्ये उघडे विठ्ठलवाडी त्याची विद्यार्थी काम करत आकारवाडी. माझा मुलगा आता जॉब आहे शाळेत शिकले आपल्या. आणि सगळ्यांचं मला बोलावलं बद्दल सगळ्यांनी बोलावलं की आपण आल्यानंतर सगळ्यांच्या बरोबर बोलून चालून मला खूप आनंद झाला. आणि मी सगळ्या सरांना भेटता आलं त्याच्यापेक्षा मोठा आनंद कुठं नाही आहे. एवढंच. मी आशा विष्णू होते. त्याचे आशा प्रदीप माने राहणार भेटेगाव नव्हती. सन्मान भेटून खूप आनंद झाला. शिक्षकांचे आभार. माझं लग्नानंतरचं नाव सविता अशोक शिंदे. मला गोवाच्या वाटार या गावामध्ये दिलेलं आहे. लग्नानंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि गोवाच्या वाटारमध्ये अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करते. कोकळे याचं माझं नाव आहे संगीता खंडे. मी भवानी नगरला असते. मी अंगणवाडी सेविका आहे. तर सगळ्यांना खूप छान वाटतंय. काय बरोबर मिळत नाही. नमस्कार, मी सोनाली गोविंद आंबी. आत्ताची सोनाली महादेव आंबी बोलले. मी गृहिणीच आहे. इथे सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. असंच प्रत्येक वर्षी वेगवेगळे व्यवहार भेट होतात. पाटील आज 25 वर्षानंतर आपण या ठिकाणी भेटलो. मला खरंच खूप आनंद झाला. तर क्रांतीय इथं उपस्थित राहिल्या सर्वांचा आभार करतो. एवढं मी सांगतो. आपण 25 वर्षानंतर एकत्र आलोय तर खरंच छान वाटतंय. मी विलास पाटील राहणार अमरावती इथंच राहतोय. तसंच कोल्हापूरमध्ये जॉब करतोय. जर कसं बघायला गेलं तर आपले जे शिक्षक आहेत त्यांचं खरंच आभार मानतोय. कारण आपलं जे बेसिक फाउंडेशन आहे ते बेसिक फाउंडेशन क्लिअर करण्याचं जे काम आहे ते
पंक्च्युअलिटी आहे जे आपण आपल्या पाल्यांना पण शिकवतोय, त्याचबरोबर 50% जे काम करण्याचं काम शिक्षक करत आहेत. त्याचबरोबर आता इथं उपस्थित नाही पण चोरमुले सरांचं पण मी आभार मानतोय, कारण चोरमुले सरांच्यामुळे जे माझं इंग्लिश आहे ते अतिशय भयानक असं चांगलं तयार झालं. कारण चोरमुले सर म्हणतात की पहिल्यांदा मला भीती वाटायची, पण नंतर त्या इंग्लिशबद्दल आवड निर्माण झाली. त्यानंतर आम्ही सायन्सला ॲडमिशन घेतलं, कारण इंग्लिश कम्युनिकेशन आणि शिकायला जे मिळालं त्यामुळे मी खरंच सायन्सला ॲडमिशन घेऊ शकलो. आज जॉब करतोय, गुरुकुलमध्ये ट्रेनिंगचं काम करतोय. तिथं माझ्या अंडर मी गुरुकुल ट्रेनिंग सेंटर आहे, तिथं गुरुकुलमध्ये नवीन जी मुलं आहेत त्यांना मी ट्रेनिंग देतोय. त्याचबरोबर इथं जो कार्यक्रम घ्यायचं ठरलं त्यावेळेस गजानन पवार, प्रदीप पवार, विजय उगळे यांचा फोन आला. खरंच आनंद वाटला, कारण खरंच आपण 25 वर्षानंतर एकत्र येणार आणि 25 वर्षानंतर आपण जे भेटल्यानंतर काय कोण कुठं असणार आहे, काय असणार आहे ते आल्यानंतर आम्ही जवळपास आमचा 1 तास वेळ यामध्येच गेला की कोण कुठं काम करतोय. जसं उदय सांगलीमध्ये करतोय, गडकरे सांगलीमध्ये काम करतोय आणि सगळीच आमची जर बॅच बघायचं झालं तर सगळीच एक नंबर अशी कोणी म्हणजे व्यसनाधीन नाही आहे. खरंच ही बॅच तुमच्याबरोबर यशस्वी झाली. त्याचबरोबर सगळ्याच सर म्हणजे राणे सर, शिंदे सर आमच्या वेळेस होते. राणे सरांचं पण अतिशय चांगलं कम्युनिकेशन आणि चांगलं एज्युकेशन सिस्टम जे की फाउंडेशन आमचं तिथं तयार झालं. कारण प्राथमिक शाळेमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला थोडंसं शिकायला मिळतं, परंतु तिथून पुढं जे बेसिक फाउंडेशन जे इंजिनिअरिंगला लागतं, मेडिकलला लागतं, जे सायन्सचं आपल्याला जे शिकायला मिळालं ते कांबळे सरांच्याकडनं. कांबळे सरांनी जे अजून जे एखादा पॉईंट लिहिल्यानंतर त्याच्या खाली ॲरो करायचे आणि तो ॲरो माझ्या अजून लक्षात आहे, म्हणजे मेन पॉईंट जे आहे त्याच्यामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामुळे खरंच मी पण तयार झालो आणि मी पण शिकवताना किंवा बोल्ड पॉईंट किंवा थीम अशा सगळ्या गोष्टी करतोय. जास्त वेळ नाही घेता मी आता सगळ्यांचाच आभार मानतोय. सगळ्या मुली एकत्र आल्या, मुलंही एकत्र आली. त्याचबरोबर अनुगडे सरचं पण म्हणजे निधन झालं ते पण शॉक होणारी गोष्ट आहे. बरेच लोकांचं इथं आपल्यामध्ये नाही आहे, तर ते पण अतिशय वाईट वाटतं. ते आपल्यामध्ये पाहिजे होते. खरंच त्यांच्यामध्ये जसं अनुगडे सरांच्यामध्ये अनुगडे सर होते, 40पैकी 39 मार्क मिळाल्यानंतर आम्हाला वाटतं की पॉईंट ऑफ व्ह्यू कसं म्हणजे चांगलं चेक केलं आणि खरंच अतिशय चांगलं असं शिकवत होते. ते सुद्धा शिंदे सर पण चांगलं शिकवत होते. शिंदे मॅडम, गाडी मॅडम आमच्या वेळेस असताना सगळं खरं तर बघायला शिक्षक स्टाफ जर बघितला तर अतिशय चांगला असा शिक्षक स्टाफ असल्यामुळं खरंच आम्हाला शिकायला चांगली संधी मिळाली. आम्ही चांगलं घडत गेलो आणि आज जॉब करतोय, त्याचबरोबर शेती पण करतोय, दोन्ही व्यवसाय सांभाळतोय. सगळीच लोक बऱ्यापैकी मी आता बघितलं आमचे मित्र पण 2-2 व्यवसायांचे शेती प्लस आणि जॉब आहे आणि सगळे करतायत. सगळी चांगल्या पद्धतीने एक्सलंट जसं म्हणते स्मार्ट वर्कमधलं स्पेसिफिक, मेजरेबल, रिलिव्हंट, अचिवेबल जे काय आहे ते आपल्याला खरंच त्याच्यामध्ये बघायला मिळतात. स्पेसिफिक आपण या कार्यक्रमामध्ये स्पेसिफिक एन्जॉय करतोय. खरंच आज दिवस एवढा वेळ सकाळपासून जातोय. मी पहिल्यांदा आलो इथं जे काय थोडंसं काम उर्वरित केलं. खरंच मला वेळ गेलेला अजून कळत नाही किती वेळ झालाय आणि एवढा वेळ व्यवस्थित आपल्या याच्यामधनं जातोय. ठीक आहे, धन्यवाद सर. सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. मला तर बरं वाटलं सगळ्यांनी एकत्र आल्यामुळं. थँक्यू. नमस्कार, मी रणजित आवटे, सध्या महिला इन्फॉर्मेशन आहे. माझा छोटासा व्यवसाय आहे रिअल इस्टेटचा आणि नवीन फ्लॅट सेल करतो. आणि हा कार्यक्रम डेटच्या एक महिना अगोदर प्रत्येकचा फोन आला होता. तसं बरेच दिवसा चालू होतं कार्यक्रम घ्यायचा पण ते नियोजन होत नव्हतं. शेवटी प्रदीप पवार, गजानन पवार, विजय उगळे आणि संदीप नागरे ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यात जास्त कष्ट घेतलं. नियोजन करणे, प्लॅनिंग करणे, फोन करणे आणि मला आता बरेच दिवसापासून जास्त आठवत पण आहे आपण कोण नाही, कारण भेटत नाही 25 वर्ष. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, शिक्षकांनी चांगलं संस्कार केल्यामुळं आज आम्ही
त्यावेळी मार्गदर्शन करणे, चुकीला शिक्षा करणे, परत सावंत आठवण येते, लके सरांची आठवण येते, जयपाल सरांची आठवण येते. आणि पण त्यावेळेस मार्गदर्शन केल्यामुळं आयुष्य आमचं चांगलं घडतं. तसंच सगळे आला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार आहे. आणि तसंच याच्या 16 वेळेला आमच्या मित्र विजय गोविंदचा माझा वाढदिवस आहे, त्यांना पण शुभेच्छा देतो मी आताच. आणि पिंपरी चिंचवडला कोणाचं तरी काम असलं कोणतंही असलं, माझी कधी मदत झाली, मला कधी फोन करा, मी सगळ्यांना मदत करायला तयार आहे. तिथं मी एका संघटनेचा 10 वर्ष अध्यक्ष होतो, सातोसा मित्र मंडळ म्हणून. त्या माध्यमातून मी जवळजवळ 550 मुलांची लग्न लावली होती. परत आता ज्यावेळेला महापौर आला आपला त्यावेळेला 9 ट्रक मी मला वाटला होता सांगली जिल्ह्यामध्ये. त्यातल्या 2 ट्रक आम्हाला वाटले, बाकी ह्याच्यात पाठवून दिले होते. तसे 2 गाडी पण दिले होते 80-80 मला होता इथं सामाजिक काम पण PCMCमध्ये करतो मी. त्यामुळे कुणाला जरी पिंपरी चिंचवडपर्यंत कधी गरज लागली माझी तरी मला फोन करा, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. धन्यवाद. मी एका कंपनीमध्ये जॉब करतो सध्या. तर आज हा 25 वर्षाचा कार्यक्रम घेतल्यानंतर फोन आल्यानंतर इतका आनंद झाला जेणेकरून सर्व आपले मित्रमैत्रिणी जे जे काय ते आपल्याला भेटणार हे जो उत्सुकता लागली होती तो दिवस आज आला तो आपण पूर्ण साजरा केलेला आहे. मी आपण म्हणतो सर शिक्षक लोकांचे जेणेकरून त्यांना म्हणजे बनवलं की बाहेरच्या जगात सुद्धा आपण जाऊन चांगलं काय तर करू इतकी म्हणजे एवढं आपलं चांगलं तरी ज्ञान होतं त्याबद्दल त्यांच्या सरकारचे आभार मानतो. 25 वर्षातून एकत्र आल्यामुळे खूप आनंद होतोय. सर आणि मॅडम यांना खूप आनंद. माझं नाव शंकर दिलीप शेंगे, माझं पोलीसमध्ये बिल्डर्स गॅरेज आहे आणि या कार्यक्रमात सगळे आले ते मला छान वाटतं. धन्यवाद. किंवा मी कॉल करून माझं बडा बिझनेस आम्ही कार्यसरीमधून काम करतो. एसटी कार्यसरी मी सध्या शेती करतो. अवतर माहीत आहे ना बरं काय सांगू आता सही आहे. मी मेडिकल फील्डला काम करतो. माझ्या टोटल 11 शाखा आहेत. 53 मुलं काम करतात हाताखाली. 2 पॅथॉलॉजिस्ट आहेत. फक्त अभिनंदन करतो मी संदीप नाझरे, विशाल पवार आणि सरपंच कुठे आहे हनुमान गाडगे जरा क्षेत्रात चांगली लोक काम करताय, जरा समाधान आहे. आभार आहे. मी महादेव सर आहे. मी IT मध्ये काम करतो. आता सध्या राहायला पुण्याला आहे. ठीक आहे. आणि ते आता असतं तिकडे. ठीक आहे. आणि सगळ्या शिक्षकांची मी आभार मानतो. इथं आलेले आहेत आपल्यासाठी. आणि सगळ्या मुलाचे मुलीचे खरंच आभार मानतो. कारण 25 वर्ष म्हणजे काय जॉब नाही आहे. म्हणजे आपण जे आपले काही लोक नाही आहेत, काही आहे त्यांच्यासाठी आपण असं राहायला पाहिजे. आणि ज्यांना काही हेल्प लागेल काही लागेल त्यांना आपण खरंच हेल्प करू. कोणी अजून म्हणजे सेफ नाही आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांचं सेफ झालेलं आहे किंवा फायनान्शियल सेफ नाही किंवा फॅमिलीमध्ये सेफ नाही त्याच्यासाठी आपण हेल्प करू शकतो. ठीक आहे. एवढं मी अतुल पाटील शेतकरी गावातून राहतो. 25 वर्षानंतर आपण एकत्र आलो आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा पुढच्या वर्षी आपण आणखी मोठा कार्यक्रम करू. गावात काही कारणास्तव आपल्याला इथं कार्यक्रम घ्यायला भाग पडल्यामुळे आणखी आपला कार्यक्रम गावात असता आणखी उठाव दर्शन झाला असता. आणि आमचं जोडीदार पहिल्या म्हणजे लगेच सरांना मार दिला तरी एवढं बोलून. नमस्कार, माझं नाव अमित लक्ष्मण गडकरे. सध्या मी सांगलीत राहिलेला आहे. मी ST महामंडळामध्ये विभागीय लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहे. आपण सर्वांनी इथं उपस्थित राहिला आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल धन्यवाद. प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर या टेकड्या
स्वराज्याचे कर्तृकार वारसदार राजे शंभू छत्रपती तसेच छत्रपतींच्या अंगात 100 अग्नींचं बळ निर्माण करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ, त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर या वर्षात सर्वच महापुरुषांच्या प्रतिमांना मी अनमोल राणे पहिल्यांदा वंदन करतो. तर पहिल्यांदा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजी माझी मुख्याध्यापक, आजी माझे शिक्षक, मित्रपरिवार या सर्वांचं, शिक्षक शिक्षिका या सर्वांना मी त्यांचा मान देतो. खरं तर मित्रांनो, कोणताही कार्यक्रम करत असताना काल परवा ठरवलंय आणि आज कार्यक्रम करतोय असं कधी असत नाही. त्या कार्यक्रमाच्या पाठीमागं, पडद्याच्या पुढं अतिशय मोठ्या प्रमाणावर हातांचे कष्ट जे आपल्याला दिसत नाहीत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जे आपला मित्रपरिवार असेल, विजय उगरे असतील, प्रदीप पवार असतील, संदीप नाझरे, गजानन पवार, हे सर्व अजून कुणाचं नाव राहिलं असेल अनामदारांना, तर कृपया मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. एक चांगल्या नेटक्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. पहिल्यांदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक किस्सा सांगायचा आहे. सर परवानगी इयत्ता 10वीमध्ये असताना प्रत्येक वेळेला सगळ्यांच्याकडून समजायचं की काहीतरी एक मोठं काम केलं पाहिजे, लोकांच्यात नाव झालं पाहिजे. तर मित्रांनो, पीईच्या तासाला माझ्या आता मित्रांनी सर्व विनंती केली की आमची नावं घेऊ नको आणि शब्दाने म्हटल्याचं की माझी नावं घेऊ नको. आणि मी बऱ्याच काही नवस करते, त्याच्यानं मला हे मित्र मिळाले ते, त्यामुळे कुणाचं नाव घेणार नाही. तर काय झालं, पीईच्या तासाच्या वेळेला आम्ही 4-5 जण बाहेर फिरत होतो. त्यावेळेला अचानक काय, आता मला वाटतं सगळीच आमदापूरचे, त्यांना ती डमडम टमटम सगळं माहीत आहे बोलते सगळ्यांना. तर काय झालं, एक धन द्यायला एक गाडी चाललेली होती, त्याच्यात बायका वगैरे होत्या. तर ती गाडी आली आणि एक वणक्याला थकली, आपल्या शाळेच्या पुढं वणक्याला थकली, गाडी पलटी झाली. 3 चाक असतात ना त्याला, मग ती गाडी पलटी झाली. लगेच माझ्या मित्रांनी ठरवलं ही संधी आहे बघा, सामाजिक उपक्रम राबवायची संधी आली. लगेच आम्ही तिथं पुढे गेलो तर बघतो तर टमटम असं उलटं झालेलं आणि त्या खिडकीतनं काही दिसायला आलं होतं, बायका वगैरे अशा उलट्या झालेल्या होत्या. मी म्हटलं बहुतेक 2-3 तर गेलेलं असणार, आम्ही ही संधी म्हटलं तर मदत करायला लागत्या. तर आमच्या मित्रांनी काय केलं की बाजूला कापड असते ना, ते सगळं फाडायला चालू केलं. ते माणसं वाचली पाहिजे ना त्यातली, ते सगळं कापड वगैरे फाडलं. तोपर्यंत आमच्या एका मित्रानं पूर्ण काच फोडली. सगळं कार्यक्रम आमचा चालू होता. त्यानंतर 15-20 मिनिटांना सगळं गडबड चालू होती आमची. त्यानंतर ते डमडम आम्ही सरळ केलं तर बघतो तर मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुणाला साधं धडचडल्याला सुद्धा नव्हतं, सगळी व्यवस्थित होती. फक्त ड्रायव्हरनं तेवढा हात जोडलं होतं की असली मदत आयुष्यात कुणाला जोडलं. विनोदाचा भाग सोडा, ठीक आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मला संयोजकांचा आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपली रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अनमोल राणे, मी सध्या आता अमनापूर विकास सोसायटीमध्ये सचिव म्हणून नोकरी करतोय आणि माझे अमनापूरमध्ये मी शिवनेरी महिला पतसंस्था या नावे एक स्वतःची पतसंस्था एक अमनापूरमध्ये चालू केलेलं आहे 5 वर्ष. साधारणपणे आई चेअरमन आहे माझ्या त्या संस्थेच्या. साधारणपणे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, प्रेमानं आम्ही 4 वर्षामध्ये 3 कोटीचा टप्पा या संस्थेनं पूर्ण केलेला आहे आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये खारीचा वाटा उचलण्याचे प्रामाणिक काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आपल्या सर्वांचं सहकार्य संस्थेला जे लागलं त्याचा कुठं तर परतफेड व्हावी या दृष्टीने आमची संस्था अमनापूरमध्ये कार्यरत आहे. तर आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. मी क्रांती सहकारी सर्व्हिसला आहे. मी सन्माननीय व्यासपीठ, मी विशाल विलास पवार, मी एस टी वाहक या पदावर आहे.
आणि माझा वीटभट्टीचा एक धंदा आहे, जोडधंदा. अशा तऱ्हेने मी सर्व्हिस आणि धंदा जे दोन्ही करतोय. त्याच पद्धतीनं बरेच दिवसात 25 वर्षानंतर आज सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येण्याचा एक योग आला. इतक्या दिवसात कुणाचा 2000 नंतर संपर्क नव्हता. मी सर्व्हिसला 2001 साली लागलो, त्यानंतर कुणाचाही माझा संपर्क नव्हता. 25 वर्षात का सर्व संयोजकांनी नियोजन केलं आणि त्या सर्वांच्यामुळे आज एकत्र येण्याचा योगायोग आला. मी माझे 2 शब्द संबोधून थांबतो. माझं नाव संदीप जोगेश्वर मासले, राहणार लालगाव. पण माझं लहानपण हे सगळं अमलापूरमध्ये गेलं आहे. त्यामुळे लहानपणीचे मित्र आज इथे या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या, काय सुखदुःखाचे क्षण आठवले. सर्व शिक्षक व इथे जमलेले सर्व मैत्र मैत्रिणी यांना 25 वर्षानंतर भेट झाल्यामुळे फार सुखद अनुभव हा माझ्या मनाला आलेला आहे. त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो. माझे नाव रमेश संभाजी आहे. आपण सर्व मित्र मैत्रिणी 25 वर्षातून भेटायला लागलो, हा आनंदच वेगळा आहे. गेले 15 दिवस झाले प्रत्येकजण म्हणतं कार्यक्रम घ्यायचा आहे, कार्यक्रम घ्यायचा आहे. पण हा कार्यक्रम होईल का नाही शाश्वती नव्हती, कारण की आता प्रत्येकाला वेळ राहिलेला आहे. म्हणून विजय उघळे आणि त्याचे प्रदीप पवार आणि असे बरेच आपले जे गावातील जे मित्र आहेत त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडला. सध्या मी मनोज सातपुते म्हणून पुण्याची कंपनी आहे, त्यामध्ये मी काम करतो. एवढं करून माझे 2 शब्द. आज खरं तर 25 वर्षानंतर या ठिकाणी आपण सर्वजण गेट टुगेदरच्या त्या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. खरं तर या गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या. कोणतंही काम करत असताना कामामध्ये अडचणी येत असतात. आणि खरंच सांगायचं तर आपलं सर्वप्रथम आपलं गेट टुगेदर 25 वर्षानंतर प्रगती विद्यामध्ये आम्हाला या ठिकाणी होणार होतं. परंतु काय झालं, आम्ही मंडप त्या ठिकाणी उभा केला. मंडपाचं छत मारायचं राहिलं होतं. तोपर्यंत आम्हाला एक बातमी आली की शेजारी कोणतं त्या ठिकाणी मयत झालेला आहे आणि आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेऊनही किंवा पुढे टाकलावा. आम्ही काय केलं, त्यानंतर तो रक्षा विसर्जन झाल्यानंतर आपण दुपारी कार्यक्रम घ्यावा अशी आमची सर्वांना ठरलं. नंतर काय झालं, परत थोड्या वेळाने एक तासावर फोन आला की प्रगती विद्या मंदिर स्टाफमध्ये एक मॅडम आहेत, पवार मॅडम, हां, त्यांचे काही मिस्टर एक्सपायर झाले. त्यानंतर आम्ही तो कार्यक्रम पुन्हा विजयवाड्याच्या घराच्या पाठीमागं करायला ठरवलं. पण ते साईड उचलायची जुनी आमची लागली. परंतु सकाळी पुन्हा आम्हाला कळलं की विजयवाड्याच्या घराच्या पाठीमागं पण पाणी आलेलं आहे. म्हणजे म्हणतात की नक्कीच्या लग्नात 17 विघ्न असं काही म्हण आहे. त्याप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला विघ्नच येत होती. परंतु आमच्या संपूर्ण देश ठरलं होतं काहीही झालं तरी हा कार्यक्रम आपण करायचा. सर्व आमच्या मित्रमंडळींनी आणि सर्व मैत्रिणींनी हा माझ्यामध्ये त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी असावी, त्यामुळे हा कार्यक्रम खरोखर हे या ठिकाणी शक्य झाला. आणि खरं तर आम्हाला 4 वाजता हॉल भेटला काल या ठिकाणी. आणि हे नियोजन करत असताना खरं आम्हाला एवढ्या अडचणीत होत्या. आता हे तर आम्ही सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं की आपला कार्यक्रम प्रगती विद्या मंदिरमध्ये आहे. खरं तर आमच्या सर्वांची इच्छा होती की हा कार्यक्रम प्रगती विद्या मंदिरमध्ये व्हावा, कारण का आमची कर्मभूमी प्रगती विद्या मंदिरच आहे. आता जर झाला असेल तर आपण पुढच्या वर्षी आपल्या बॅचला 26 वर्ष पूर्ण होतील 26 मेला. आणि 26व्या साली बरोबर आपला 26वा गेट टुगेदर आपण प्रगती विद्या मंदिरमध्ये घेणार आहोत.
जे असेल आता खरं तर आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असणारे, आता जरा विषय बदलतो, बोलायचा काही अनुभव नाही. आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक राणे सर, राणे मॅडम, शिंदे सर, शिंदे मॅडम, टिकी पाटील सर, कांबळे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे वक्ते जाधव सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रगती विद्या मंदिरचे काही स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी, आमचे शिपाई तात्या, फडतरे तात्या असतील, त्याचबरोबर जवान तात्या हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी उपस्थित असणारे माझे मित्र आणि मैत्रिणी. खरं तर व्यक्तीच्या आयुष्यात गेट टुगेदर काय घ्यावं, तर गेट टुगेदर म्हणजे काय, ते तुम्ही आम्ही एकत्र येणं, आपापल्या विचारांची देवाणघेवाण करणं, आपापल्या जुन्या आठवणींना उजाळा देणं आणि काही मनोरंजन करणं, हे त्यात अभिप्राय आहेत. परंतु त्याचबरोबर माझ्या मते आपले शिक्षण मित्र आणि यांना एकत्र जोडणारी शाळा असेल, या शाळेचा आणि या चारही गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये विशिष्ट प्रभाव आहे. आणि खरं तर आणि आपल्या आईवडिलांच्या नंतर आपले पहिले गुरु कोण असतील तर आपले शिक्षक असतील आणि आपल्या घरानंतर पवित्र जर स्थान कोणतं असेल तर ती शाळा असेल आणि आपल्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यानंतर खरं तर त्या पलीकडचं जिव्हाळ्याचं नातं कोणतं असेल तर ते नातं असेल मैत्रीचं आणि या तिन्ही नात्यांना जोडणारं एक पवित्र स्थान शाळा असेल आणि या शाळेचं आपल्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. खरोखर आपल्या जीवनाला दिशा देणारं, आपल्या जीवनाला दिशा देणारं, त्याचबरोबर आपल्याला स्वावलंबी बनवणारं, त्याचबरोबर आपल्या उंच आकाशाला डोसनी घालणाऱ्या पंखांना बळ देणारं एक पवित्र स्थान म्हणजे शाळा असते. म्हणूनच ही शाळा आपले शिक्षक आणि आपले मित्र या सर्वांच्या प्रती असलेली आपली आदर, आपली प्रेम, आपलं जिव्हाळा व्यक्त करणारं एक माध्यम म्हणजे गेट टुगेदर. आणि म्हणूनच या गेट टुगेदरच्या माध्यमातून मला माझ्या जीवनामध्ये जे शिक्षक आणि जे मित्र लाभले त्यांचा या ठिकाणी मला ऋण व्यक्त करण्याची एक संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि खरं तर गेट टुगेदर घेत असताना खरं ठीक आहे, एवढंच बोलतो. बोलायला भरपूर आहे, फक्त काय होते शब्द सुचत नाही. आणि या ठिकाणी आमचे गुरुवारी आहेत, त्यांच्याकडून बोलताना जरा शब्द जपून वापरायला लागतात. आणि एक शाळेची जर आठवण सांगायची म्हटलं तर एक सांगतो. मला खरं भूमितीचा एक तास खरा जास्त आवडायचा. काय असायचं, आमचे भूमितीचे जे सावंत सर होते ते फार उत्तम शिकवत होते, पण आमच्या 80 ते 90% लोकांनी खरोखर भूमिती काही समजत नव्हतं. आणि गंमत काय असायची, सावंत सर शिकवत असताना सावंत सरांकडे वर सावंत सर काय करायचे, एक प्रश्न विचारायचे आणि सावंत सरांना प्रश्न विचारला की सावंत सर अत्यंत कमी शब्दात वचक शब्दात अपमान करायचे. त्यामुळे सावंत सरांच्या लेक्चरला आम्ही एकदम सिन्सिअर असायचो. काय असायचं, आम्ही काय करायचं, आम्ही सावंत सरांकडे बघलेलो, आम्ही पुस्तकात एक शब्द म्हणजे एवढं सिन्सिअर असेल आम्ही एका लाईनवर बोट ठेवून तिकडे एकदा बघितलं एक सावंत उभा करायचं. त्यामुळे आम्ही पण वरच बघत नव्हतो. आणि ही खरं कसं आम्ही आरोग्याचा तास भरून काढायचो. आरोग्याचा तास आला की निम्मावर झोपलेला असायचा आणि निम्मावर कसं भरून काढायचं गमती करत असायचं. असं शाळेतला किस्सा आहे. आता शेवट करतो. तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व मार्गदर्शक गुरुवर्य, त्याचबरोबर जाधव सर, शिक्षक कर्मचारी, सर्व आमचे मित्रमैत्रिणी वेगवेगळे कम्युनिटी तुम्ही उपस्थित राहिला आणि त्याबद्दल मी
तुमचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. आम्ही झटलो आणि सर्व मित्र मैत्रिणी आणि सर्व शिक्षक एवढं छान वाटतंय. त्यामुळे भाषणाचा कधी अनुभव नाही. फक्त चौथीत असताना एक भाषण केलं आणि त्याच्यानंतर बहुतेक आजच उभा राहिलो. ते पण संजय प्रदीपनं झालं. छान वाटलं, मस्त वाटलं. सर्व शिक्षकांचे आभार, मित्रमैत्रिणींचे आभार. गुरुवर्य आणि सर्व जमलेले माझे विद्यार्थी एक 2000 जे आहे आपलं पासिंग आउटचं ते Y2K इयर होतं. त्यावेळेस फेमस एक समस्या होती जगासमोर Y2Kची आणि 1999-2000ची बॅच आहे. त्यावेळेला आपण पासिंग आउट झालो आणि एक स्पेशल बॅच. असं प्रत्येक बॅचलाच वाटलं असेल की आपली बॅच स्पेशल आहे, पण आपली खरोखरच एक स्पेशल बॅच होती. आणि समाधान क्लासेसला जायचो त्यावेळेला एकदम 40 लाईनमध्ये एक सायकल जायच्या रेल्वेच्या साईडला. म्हणजे अशा एवढ्या गोल्डन मेमरीज आहेत. सायकलवरून एक पडला की मागची दोघी पडायची. सकाळी शाळा असायची. सकाळी शाळा झाली की सगळेजण नदीला असायचे. नदीला सर्वजण आंघोळीला जायचं म्हणून. शाळा जवळच होती. अगदी शाळेची सुट्टी असली की घरी जायचं, पाणी प्यायला त्याच्या. आणि बॉन्डिंग खूप चांगलं होतं विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचं. 9वीपर्यंत विद्यार्थी काय मला नाही वाटत एकमेकांशी कोणी बोलत होतं, पण 9वी-10वी नंतर शुकाचार्य सर हे एक टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर सगळ्यांनाच एकदम थोडं असं बोलणं वगैरे सुरू झालं. फ्री झाल्या मुलं एकमेकांना आणि सगळ्यांना अनुभवण्यासाठी की आपण आता 2000 पासिंग आउट बॅच झाल्यानंतर आपण आता सगळे मिळून होणार आहे. स्पेशली म्हणजे मुलं मुली 10वीला निघून जातात, 12वीला, नंतर ग्रॅज्युएशननंतर जॉबसाठी. आपलं पण तसंच झालं. पण 10वीची बॅच जी आहे आपली त्यांना काही कधी विसरू शकलो नाही. कारण एक तर 74ची बॅच होती. त्याच्यापैकी आपण 4 विद्यार्थी आपले मयत आहेत आणि एक विद्यार्थी. तर आपले टोटल 74मध्ये अमर शेजाळे, दीपक पाटील, प्रकाश पाटील, धनंजय पाटील आणि सुजल जाधव हे सोडले. तर मला वाटतं मॅक्झिमम सगळेजण आज उपस्थित आला, वेळात वेळ काढला. त्यासाठी मला मनपूर्वक सगळ्यांचं आभार मानतो मी. आणि शिक्षकांनासुद्धा फोन करून सांगितलं आणि त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन अगदी कमी वेळेत शॉर्ट नोटीसमध्ये त्यांना सांगितलं आणि त्यांनी अगदी कमी म्हणजे पूर्ण तयारी दर्शवली. सुधीर राणे सर, कांबळे सर किंवा तावडे सर जे मुख्याध्यापक आहेत त्यांना विचारणा केली. पूर्ण जे विद्यार्थ्यांची लिस्ट असेल किंवा शाळेचा जो फोटो असेल किंवा आम्ही आता कामानिमित्त आम्ही इकडे बाहेर होतो आणि पण जे पण मदत लागेल की सरांनी सांगितलं की आम्ही जे पण मदत लागेल ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. काय कारणास्तव आपण कार्यक्रम इकडे घेतला पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्याच्याने मला एक बरेच विघ्न आली पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं. एकदा ठरवलं ना आपल्याला गोष्ट करायची आहे मग ती करायची आहे. हे एकदा फायनल केले की ते मग पुढं विघ्न आले की सोल्युशनवर चर्चा करायची. हा प्रॉब्लेम झाला, आता सोल्युशन काय, प्रॉब्लेमवर डिस्कस नाही करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे आमच्या गुरुवारांच्याकडूनच आम्ही शिकलो. राणे मॅडम असतील, राणे सर असतील, कांबळे सर असतील आणि हे शिंदे मॅडम, शिंदे सर असतील, सगळे पी पाटील सर असतील. तर मला आठवतं 6वीला असतील तर राणे मॅडम म्हणाल्या होत्या की आयुष्यामध्ये ज्या वेळेला खरं बोलावं की खोटं बोलावं असं वाटेल त्यावेळेला खरं बोलायचं. ह्याचं आयुष्य खूप पाहिलं. मी एवढं बंद करतो, मला तो भावनिक वाटतं.
दीपक रायसागे आहे. मी गृहिणी आहे आणि DLSC तयार कंपनीमध्ये टेलिकॉन्फरन्सचं काम करते. आज तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. सर्व शिक्षकांचे पहिल्यांदा मी आभार मानते. कामाला सगळ्यांचं धन्यवाद. इंग्लिश स्कूलमध्ये सुपरवायझर आहे. धन्यवाद. नागपूरमध्ये विकास सोसायटीत जॉबला आहे. धन्यवाद. पाटील आमदापूर माझा हॉटेल व्यवसाय. नमस्कार, मी रमानाथ सोपानराजमध्ये मी मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. जी माझ्या मित्रांना कल्पना सुचली ती सत्यात करताना मला फार आनंद होतोय. तर मी सर्व शिक्षक आणि माझे मित्र आणि मैत्रिणींचे आभार मानतो आणि त्यांनी उपस्थित राहून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली यासाठी त्यांना त्यांचे शतशः धन्यवाद मानतो. संस्थेच्या प्रगती विद्या मंदिर आमच्या या 2099-2000 या 10वी बॅचचे आपण सर्वजण विद्यार्थी माजी विद्यार्थी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज एकत्र जमलो. खरंच खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं बऱ्याच जणांना वाटत असेल. खरंच ते दिवस खूप मंतरलेले होते, शाळेचे दिवस. आणि शाळेच्या आठवणींना या आठवड्याभरात आपण म्हणून उजाळा देतोय. खरं तर मी ब्लॅकलिस्टेड विद्यार्थी. एक पत्र पाठवलं होतं मुख्याध्यापकांना आणि त्या पत्राच्या शेवटी आमच्या 2 मित्र आता हसताय त्यांच्या सल्ल्यानं. आता ते नाव घेऊ नका म्हणताय. त्या दोघांच्या सल्ल्यानं त्यामध्ये एक वाक्य टाकलं होतं की तुम्हाला वाटत आलं मारतो की आमचे मुख्याध्यापक माळी सर 8 दिवस ते सोबत कोण ना कोणतं घेऊन येत होते. आणि हे प्रकरण ज्यावेळेला लगेच सरांनी उघडकीस आणलं त्यानंतर ते मला जिथं दिसत तिथं म्हणायचे देश बांधव. तर भारी दिवस होते ते आणि खरं बिघडता घडलो आणि लिहित राहिलो आणि त्यामुळेच एक नवीन ओळख लेखनातून निर्माण झाली. खरं तर लके सरांची मला खूप कसं आठवण येते. सरांनी माझं त्याच वेळेला भविष्य सांगितलं होतं. म्हणजे एकदा असं झालं 9वीच्या वर्गामध्ये की सरांनी सांगितलं की तुम्ही कोण होणार ते प्रत्येकानं उभा राहून सांगायचं. मग प्रत्येकजण आपापलं सांगत होतं कोण इंजिनियर होणार, डॉक्टर होणार आणि काय होणार. त्यावेळेला मला उभा केल्यामुळे म्हटलं मी चित्रकार होणार. तर सर लगेच म्हणाले तू चित्रकार होणार नाही मला माहीत नाही पण तू पत्रकार नक्की होणार. आणि त्यांनी सांगितलं भविष्य आज खरं करतोय मी पत्रकार म्हणून काम करतोय. आणि खरंच आज हे बघायला त्यामुळे होते कारण आज माझ्या पत्रकारितेवर सोशल जर्नलिझमवर अमेरिकेमध्ये एक आमचे मित्र PhD करत आहेत. मी जे काय काम करतो त्याच्यावर PhD सुरू आहे. तर हे खूप मला अभिमान आपल्याला सांगावं वाटतं आणि ते बघायला लगेच हवं असं मला म्हणजे अंतकरणातून वाटतं. त्याचबरोबर सावंत सरांची मला खूप आठवण येते कारण रोज सावंत सरांना नागरिक सोडायला आम्ही 100% असायचो आणि पुराच्या काळात रणजित आवटे नेहमी आम्ही त्यांना नागरिक पलीकडे सोडायला असायचो. आणि सर काय मला म्हणाले काय रे नाचले शाळेत काठावर आणि शाळा झाली पुन्हा नदीच्या काठावर. तर त्यांच्या खूप आठवण येते. त्यांनी भूमीत खूप चांगलं शिकवलं. त्यातलं ते पायथागोरसचं प्रमेय होतं. त्या प्रमेयामुळे पण मी 10वी पास झालो नाही पण मी काय 10वी पास झालो. त्याचबरोबर सोरमोले सर आपल्याकडे आहेत. तर त्यांनी खूप आत्मविश्वास दिला इंग्रजी विषयी कारण आम्ही जेव्हा 5वीला गेलो होतो मराठी शाळेत त्यावेळेला घोडके गुरुजींची बदली झाली आणि 5वी ते 7वी आमचं मराठी शाळेमध्ये इंग्रजी कच्चं राहिलं आणि ते भरून काढण्याचं काम, चांगलं व्याकरण, चांगलं इंग्रजी शिकवण्याचं काम हे PT पाटील सर असतील, चोरमोले सर असतील त्यांनी केलं. आणि चोरमोले सरांनी एक आत्मविश्वास जो त्यावेळेला दिला त्यामुळंच मी पुढं इंग्रजी विषय ठेवला आणि इंग्रजी विषयामध्ये BA केलं. त्याचबरोबर अलीकडे 2018ला इंग्रजी विषयामध्येच यांनी फर्स्ट क्लासमध्ये पण पास झालो.
त्यामुळं त्यांचे हे गुण या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणखी एक आठवण येते ती जी.आर. पाटील सरांची. त्यांच्यामुळं चित्रकला हा विषय माझा सगळ्यात आवडीचा. बाकी कुठलाही विषय मला आवडत नव्हता, फक्त चित्रकलाच आवडायचं. तर त्या विषयाला सर खूप चांगलं आम्हाला चित्र काढून दाखवायचे, शिकवायचे. त्यांच्यामुळं मेहंदी रांगोळी ह्या मुली आज ही टिकून आहे. अनेकांच्या हातावर मेहंदी काढली, पण आता मागं बरेच जण म्हणतात अजून तुझ्या हाताला मेहंदी लागली नाही. आणि जयराम तो सारखं चिरली मला 2 दिवस झालं. अरे काय त्याला आता बरेच शब्द आहेत, पण मी नाही तुमच्यासाठी बोलू शकत. तर जयरामला मला किंवा सरांना एवढंच सांगायचं, आमच्या वर्गात सगळं आरची बरीच होत्या. आमच्या वर्गात आरची बरीच होत्या, पण मला काही परीक्षा होता आल्या नाही. म्हणून मी कमी झालो. आणि कुंभार सर असतील, कांबळे सर असतील, याने विज्ञान हा विषय अतिशय अवघड विषय खूप सोप्या पद्धतीने शिकवला आणि त्यामुळे विज्ञानामध्ये गोडी निर्माण झाली. आणि जे काय आज मी आपल्या गावाचं नाव पक्ष्यांच्या बाबतीमध्ये आज जगभरामध्ये आपल्या गावाचं नाव झालं, ते जे काही संशोधन आपलं सुरू आहे, तर त्यामागं जो वैज्ञानिक दृष्टिकोन आमच्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलं की ह्या दोन्ही शिक्षकांनी केलं, त्यांच्याविषयी मला कृतज्ञता व्यक्त करणं महत्त्वाचं वाटतं. कारण आपल्याला जर एखाद्याला विचारलं तुला किती पक्षी माहीत आहेत, फार तुम्ही 10 पक्ष्यांची नावं सांगाल, पण 100पेक्षा जास्त पक्षी आपल्या गावामध्ये परिसरामध्ये आढळतात किंवा आपल्याकडे बरेच पक्षी परदेशातून स्थलांतर करून येतात, हे आपल्याला माहीतच नव्हतं. तर या संदर्भात आपण संशोधन केलं, डॉक्युमेंटरी केली आणि त्यासाठी 4.5 वर्ष म्हणून फिरून आपण ती डॉक्युमेंटरी केली. तर ते बघून जगातले जे सगळ्यात मोठी संस्था आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, त्याचे शास्त्रज्ञ आपल्या गावामध्ये बघायला आले की ह्या गावामध्ये असं वेगळं काय आहे. किंवा सयाजी शिंदे सर सुद्धा आले होते, ते आपल्या कांबळे सरांच्या घरी आपण घेऊन गेलो होतो. तर असं बरंच काही आपल्या गावाचं नाव मोठं करण्याचा आपला प्रयत्न राहिलेला आहे त्या माध्यमातून. तर ह्या सगळ्यामध्ये दोन्ही शिक्षकांचं या विज्ञानाच्या क्रेडिट जातं. त्याचबरोबर हिंदी विषय शिकवणारे अनुडे सर, त्यांची मगाचीच एक लोकांनी आठवण काढली, त्यांची ती फार आठवण येते. कारण ज्यावेळेला माझं ब्लॅक लिस्टिंग झालं, मला रेस्टिकेट करायचं असंच जवळपास ठरलेलं होतं, पण त्या गोष्टीला एकमेव अनुडे सरांनी विरोध केला आणि त्यांच्यामुळं मी आज पुढचं शिक्षण मला घेता आलं. त्यामुळे त्यांच्याविषयी उल्लेख करणं मला गरजेचं वाटतं. आणि आणखीन एक मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं त्या निमित्तानं, आपल्यातल्या अनेक जण चांगल्या नोकरीला आहे, अनेक जण चांगला व्यवसाय करत आहे. तर आपल्यामधून जे काही तुम्हाला शक्य आहे त्यातली काही ना काही मदत आपल्या गावासाठी, आपल्या शाळेसाठी खर्च करा. कारण आमच्या पुढं असा एक मध्यंतरी प्रसंग आला की कांबळे सरांची जी अनुडे सरांची जी नात आहे ती जवळपास 3.5 किलोमीटर सायकलवर तिला यायसाठी सायकल नव्हती आणि गावात एका पुढाऱ्याने सायकली वाटल्या, पण त्यामध्ये तिचं नाव असताना पूर्ण गेलं. राजकारण झालं थोडं, मला राजकारणावर बोलायचं नाही, पण तिला सायकल मिळाली. 3.5 किलोमीटर ती चालत होती. 2 वेळा तिला गाडीवर आणलं आणि त्यानंतर मला बापा आठवणी माझ्यापेक्षा आला, जरा सायकलचं काय होतंय का बघ म्हणला. मी त्यासाठी प्रयत्न पण केला, पण गावातल्या काही राजकीय अडचणीमुळं ते मला काही करता आलं. हे शल्य माझ्या मनामध्ये आहे. तर यापुढं आपल्या शाळेच्या येणाऱ्या विद्यार्थिनी असतील त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी थोडाफार विचार करावा, हेच मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. त्याचबरोबर आपल्यातले अनेक मित्र आहेत जे आपल्यामध्ये आज नाही आहेत. अमर शेजाळे असतील, त्यानंतर धने पाटील असतील, दीपक पाटील असतील. 2021 27 सप्टेंबर ज्या दिवशी दीपकचा मंडळ झाला तो आपल्यातून निघून गेला, त्यामध्ये आम्ही काही जण आय विटनेस होतो. पण मला त्यावेळेला खूप मी अस्वस्थ होतो. मी त्यामध्ये आय विटनेस होतो. आम्हाला कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागल्या, पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागल्या. त्यानंतर एक मनामध्ये सर होती, अशी ग्रामीण भागात कितीतरी मुलं आहेत, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे हिंमत आहे, पण ती नको त्या ठिकाणी गेल्यावर मारामाऱ्या करण्यामध्ये वाया जाते. त्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं या वेळेस मला मी अस्वस्थ होतो. आणि ती संधी मला मिळाली. 2004मध्ये मी बॉक्सिंग शिकलो रामानगर कॉलेजमध्ये आणि त्यानंतर त्या सरांची बदली झाली आणि त्यानंतर 10 वर्ष त्या कॉलेजमध्ये मी मोफत बॉक्सिंग शिकवले आणि त्या 10 वर्षामध्ये कित्येक पोरं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळली
आणि त्यातली कित्येक जणांना त्यांची नोकरी मिळाली, भाकरी मिळाली. अनेक जण आज पोलीस आहेत, सिनियर आज जवान म्हणून लढत आहेत. तर जी मुलांचं रक्त बाहेर सांगत होतं ती मुलं आज सिनियर गेली, याचा नक्कीच अभिमान आहे. आणि असंच काही चांगलं काम करण्याची संधी मलाही मिळाली. 10 वर्ष झाली आता ते काम मी थांबवलं आणि संपूर्ण काम मी मोफत करत होतो. सध्या मी पल्लू न्यूज एक्सप्रेस नावाचं चॅनल चालवतो आणि त्याचबरोबर घरची शेती आहे, किलीकर शेती आहे, ती शेती करतो. तर प्रदीपची इच्छा होती मनापासून की एखादी तरी कविता झाली पाहिजे आणि एक कविता घेतो आणि मी माझ्या बरोबराचा शेवट करतो. ज्यावेळेला मी सुरुवातीला सांगलीला ॲडमिशन टाकलं होतं, पण तिथं काही मी पास झालो नाही. तिथं परत मी क्रिमिनल सायकोलॉजीचा डिप्लोमा केला आणि ज्यावेळेला रेल्वेने यायचो त्यावेळेला अनेक मित्रमैत्रिणी अशा वेगवेगळ्या ओळखी व्हायच्या. अशीच एक मुलगी होती आणि छान दिसत होती, गालावर कळी पडत होती आणि मी माझ्या टेन्शनमध्ये होतो, माझं काहीतरी चाललेलं होतं आणि ती माझ्याशी बोलली वगैरे, अशी ओळख झाली. आणि त्यानंतर त्या रात्री त्यावेळेला मी एकनाथ पाटलांचा एक कविता संग्रह आहे, सत्वशोधाच्या कविता, त्यामध्ये अभंगाच्या स्टाईलनं कविता लिहिलेली आहे. मग रात्री मी अचानक उठलो आणि एक कविता सुचली मला, तर ती कविता आपल्याकडे ठेवतो. कुणीतरी असावं, रोजचा प्रवास रोजचाच ताण गुंतवावे मन कोणाठाई, तेच चेहरे मनातील भोरे सोबत हवे रे कुणीतरी. खळी गालावर हसू ओठावर हात पाठीवर विसावा, सूचनांचा मारा हवा पान उतारा पाऊस गारा जणू काही, शब्दांच्या कुशीत भानधर पावं मन विसरावं गत काळ, नाव ना पुसावं इथे काका म्हणा असं अंचा मला पाचवीला. कुणीतरी असावी मैत्रीचा आरसा तुझाच वारसा चालवावा, तुझाच वारसा चालवावा. धन्यवाद.